चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती 2025 तुमचा 24 मेला जो पेपर होणार आहे अभिज्ञतेचा सेम टेटला प्रश्न तसे येणार आहेत. आता तुम्ही जसे प्रश्न पाहता तसे तुमच्या लक्षात सगळी गोष्टी. शिक्षक अभिज्ञता बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट पहिला पेपर फर्स्ट शिफ्ट 24 मेला कसा येणार आहे हा अभिज्ञता आहे. मानसशास्त्राचे क्वेश्चन असणार आहेत आणि 2000 म्हणजे तुमची जी दुसरी टेट आहे त्यावर जे क्वेश्चन विचारले तेच आपण या ठिकाणी घेतले आहे. ठीक आहे, आयबीपीएस एक्झाम घेणार आहे. बघूया पहिल्या क्वेश्चन पासून स्टार्ट करूया. आता क्वेश्चन तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, तुम्ही फास्टली रिव्हिजन करू शकता. क्वेश्चन आन्सर या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आता हे थोडंसं याला मोठं करून घेतो मी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते क्लिअर दिसून जाईल. ठीक आहे, आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे. सगळ्यांनी ज्यांना जॉईन करायची त्यांनी टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करून घ्या. ओके ठीक, ओके डन. दिसतंय सर्वांना क्लिअर आहे? ठीक आहे, हा सगळे डिटेल मध्ये सगळे क्वेश्चन घेतले, यात काही शंका नाही. ठीक आहे, ओके. प्रयत्न प्रमाद पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? सगळं मानसशास्त्र तुमचं क्लिअर करून टाकलं इथं. आता प्रयत्न प्रमाद पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? थॉर्नडाईक काय करे, एरर अँड बेस, चुका आणि शिका. तर कोण आहे त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर प्रयत्न प्रमाद पद्धतीचे जनक आहे थॉर्नडाईक. कोण आहे? थॉर्नडाईक. याची थोडंसं एका वळीत स्पष्टीकरण दिले बघा. प्रयत्न प्रमाद पद्धतीची मांडणी एडवर्ड थॉर्नडाईकने केलेली आहे. त्यांनी मांजराच्या पिंजऱ्यातील प्रयोगातून ही सिद्धांत मांडलेला आहे. आता कोणावर प्रयोग केला त्यांनी? मांजरावर. आणि कोणाची पद्धती ही? कुठली पद्धत? प्रयत्न प्रमाद पद्धती. कोणाची? एडवर्ड थॉर्नडाईक. लक्षात ठेवा, एडवर्ड देणार नाही, थॉर्नडाईक देतील. दुसरा प्रश्न, प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये शिक्षणाची प्रक्रिया कशी आहे? निरीक्षणाद्वारे आहे, चुकामधून शिकून आहे, एकदम यशस्वी होऊन आहे की नक्कल करून? तर इथंच तुम्हाला दिलं प्रयत्न चुकामधून शिकून, असं प्रयत्न प्रमाद पद्धती शिक्षणाची प्रक्रिया आहे. चला त्याचं बघा. या पद्धतीत विद्यार्थी अनेक प्रयत्न करतो, चुका करतो आणि शेवटी योग्य उत्तर शोधतो. त्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया प्रयत्न प्रमाद या पद्धतीने होते. ओके, चला पुढचा. खालीपैकी प्रयत्न प्रमाद पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहे? कोणतं प्रमुख त्याचं वैशिष्ट्य आहे? अंतर्दृष्टी, बक्षीस आणि शिक्षेचा वापर करणे, अंधपणे प्रयत्न करणे आणि संपूर्ण समजून घेणे. बघा पहिलं काय इथं लक्षात ठेवा, चुका आणि मग नंतर शिका. म्हणजे अगोदर काय करतात? चुकतं आणि मग शिकतं, म्हणजे अंधपणे प्रयत्न करतं. आता याचं स्पष्टीकरण बघा. या पद्धतीमध्ये सुरुवातीला व्यक्ती हा अंधपणे विविध प्रयत्न करतो आणि नंतर चुका करून तो काय करतो? त्या ठिकाणी शिकतो. याच्यावर प्रयोग कोणाला केलेला आहे? मांजरावर. ठीक आहे, चल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, थॉर्नडाईकने कोणता प्राणी प्रयोगासाठी वापरला? आता खालीपैकी कोणता प्राणी हा थॉर्नडाईकने त्याच्या प्रयोगासाठी वापरला? कुत्रा वापरलाय का? पॅव्हलोव्हने कुत्रा वापरलाय? वानर वापरलाय का? मांजर, उंदीर? तर मांजर हा थॉर्नडाईकने वापरलाय आणि कुत्रा पॅव्हलोव्हने वापरलाय. ठीक आहे, थॉर्नडाईकने मांजरांना पिंजऱ्यात ठेवून प्रयोग केला होता. ठीक आहे, चल त्याच्यानंतर खालचा 5व्या नंबरचा क्वेश्चन, खालीपैकी प्रयत्न प्रमाद सिद्धांताशी संबंधित कोणता नियम नाही? बघा प्रयत्न प्रमाद इथं वाचत जा, काय नाही म्हणते तुम्हाला. प्रभावाचा नियम आहे त्यांचा, व्यायामाचा नियम आहे त्यांचा, तयारीचा नियम आहे, तात्काळ पुनरावलोकनाचा नियम नाही, म्हणजे चुकीचं तुमचं शी आहे. ठीक आहे, आता हे बघा थॉर्नडाईकचा सिद्धांतात 3 मूलभूत नियम होते. एक प्रभावाचा नियम, ठीक आहे, व्यायामाचा नियम आणि त्याच्यानंतर तयारीचा नियम, आणि पुनरावलोकनाचा जो नियम आहे तो बीएम स्किनरचा. त्याच्यानंतर अभिजात अभिसंधान उत्पत्ती, याच्यावरती अभिजात अभिसंधान उत्पत्ती जनक कोण आहे? ठीक आहे, तर कोण आहे? पॅव्हलोव्ह. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. अभिजात अभिसंधान लक्षात ठेवा. ठीक आहे, हा रशियाचा शास्त्रज्ञ आहे तो इव्हान पॅव्हलोव्ह नाव आहे. त्यांनी कशावर प्रयोग केला होता? कुत्र्यावर. तुम्हाला समोर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतील. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा. तुमचे जे काही मित्र टेट तयारी करतात त्या सगळ्यांना शेअर करा. ठीक आहे, बघा इथं उत्तर दिलं तुम्हाला. पॅव्हलोव्हने आपल्या प्रयोगात कोणता प्राणी, आता सांगितलं तुम्हाला कुठला प्राणी? कुत्रा. पॅव्हलोव्हने वापरला आणि थॉर्नडाईकने मांजर वापरलं. थॉर्नडाईकने काय वापरलंय? मांजर वापरलं. 2 लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, हा पॅव्हलोव्हने कुत्र्याच्या लाळेच्या स्त्रावावर प्रयोग केला आणि त्याचं निरीक्षण केलं. त्याच्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन. आता हे सगळे 5-5 चे ग्रुप केले मी. प्रत्येक महत्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, प्रत्येक उत्पत्ती आणि त्या उत्पत्तीला धरून 5 क्वेश्चन घेतलेले आहेत. खालीपैकी कोणती संज्ञा ही अभिजात अभिसंधान या संज्ञेमध्ये वापरली जात नाही? सहस्त्र उद्दीपन आहे, प्रतिसाद आहे, बळकटीकरण आहे की
सशर्त उद्दीपन डबल डबल पर्याय झाला हरकत नाही. त्याच्यामध्ये बळकटीकरण वापरलं जात नाही. आता बघा, बळकटीकरण ही संकल्पना प्रामुख्याने संप्रेषण किंवा संप्रेरण याचं स्पष्टीकरण आहे मध्ये वापरली जाते आणि अभिजात अभिसंधान सशर्त उद्दीपन प्रतिसाद यांचा वापर होतो. एक ऑप्शन डबल झाला पर्यायामध्ये, हरकत नाही, एखाद्या दिवस होतं, कारण क्वेश्चन सगळे आपण मानसशास्त्रामध्येच काढलेले, त्याच्यामुळे थोडस होतं. पॅव्हलॉवच्या प्रयोगामध्ये घंटी कोणता उद्दीपन प्रकार होता? नैसर्गिक उद्दीपन होतं का रे? सशर्त उद्दीपन होतं. आता सशर्त आणि शाशर्त थोडस वेगळं. शारीरिक उद्दीपन होतं तर मग त्याला माहित होतं 2 नंबरचा ऑप्शन सशर्त उद्दीपन. कशासाठी? पॅव्हलॉवच्या प्रयोगाची घंटी वाजली त्याला कळायचं आता इथे येणार आहे. घंटी ही सुरुवातीला निरर्थक उद्दीपन होते. बघा स्पष्टीकरण काय, घंटी सुरुवातीला निरर्थक उद्दीपन होती, पण जेव्हा काय झालं, त्याच्यासोबत अन्न दिलं गेलं तेव्हा ती सशर्त उद्दीपन बनली. त्याला कळालं घंटी वाजली का अन्न येणार. त्याच्यानंतर अभिजात अभिसंधान या सिद्धांतामध्ये शिकण्याची प्रक्रिया कशी आहे? अभिजात अभिसंधानमध्ये शिकण्याची प्रक्रिया कशी आहे? फास्टली तुम्ही 2च्या स्पीडने बघू शकतात. कसे? उद्दीपन आणि मग प्रतिसाद आहे. घंटी वाजते, घंटी वाजते आणि मग नंतर त्या ठिकाणी अन्न येतं. म्हणजे काय? उद्दीपन आहे आणि प्रतिसाद आहे नंतर 2. अभिजात अभिसंधान एक उद्दीपन जसे घंटी आणि प्रतिसादाला दिलेला प्रतिसाद यातून शिकण्याचा मूलभूत भाग आहे. आता साधक अभिसंधान उत्पत्ती. पहिला, साधक अभिसंधान याचा जनक आहे. जनक लक्षात ठेवा, तुम्हाला जनकला 2 प्रश्न 100% आहेतच, यात काही शंकाच नाही. कुठली एक्झाम द्या तुम्ही मानसशास्त्राची, ठीक आहे. आता कुठलं साधक अभिसंधान उत्पत्तीचा जनक कोण आहे? कोण आहे? स्किनर. कोणाची? साधक अभिसंधान स्किनरची. अभिजात अभिसंधान आताच पाहिलं. चला, BS स्किनर. एवढं लक्षात नाही, एवढं लक्षात ठेवून घ्या, हरकत नाही. चला पुढचं प्रश्न 2 आहे, साधक अभिसंधानात मुख्यत्वे कोणत्या घटकाचा वापर केला जातो? तर बळकटीकरण. आताच पाहिला. अभिजात अभिसंधान मध्ये होतं का बळकटी? नाही. तर साधक अभिसंधान मध्ये बळकटीकरण, रेन्फोर्समेंट. स्किनरने आपला प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? आता हा एक बघा, उत्पत्ती, त्याचा जनक एक प्रश्न, आणि कुठला प्राणी आहे? प्रत्येक प्राणी त्याच्यावर एक. म्हणजे जनकवर तुम्हाला 2 प्रश्न आहे आणि प्राण्यावर एक. 3 प्रश्न तुम्हाला मानसशास्त्र याच्यावर विचारून जातात. चला, कोणता प्रयोग केला आहे? कुठल्या प्राण्यावर? मांजरावर, कुत्र्यावर, उंदरावर, कुठल्या कशावर? वाहनावर. कशावर केलाय? स्किनरने कशावर केला? बरोबर, उंदरावर केला. ठीक आहे. स्किनरने बॉक्स प्रयोग केला, त्यात बटन दाबायचा तो, ठीक आहे, दाबल्यावर अन्न मिळत असेल, असं ते उंदरावर प्रयोग केला. ठीक आहे. चल, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता बळकटीकरणाचा प्रकार नाही? आता बळकटीकरणाचा प्रकार कुठला नाही? पॅव्हलॉवच्या उत्पत्ती मधला. ठीक आहे. कुठला? उद्दीपन प्रतिसाद नाहीये. सकारात्मक बळकटीकरण आहे, नकारात्मक सुद्धा आहे आणि शिक्षा सुद्धा आहे. हे तिन्ही पाहिजे. नसलेला कुठला आहे? जे अभिजात अभिसंधान मध्ये. ठीक आहे. चल, सकारात्मक बळकटीकरणाचा अर्थ नेमका काय? चांगले वर्तन केल्यावर बक्षीस देणं. ठीक आहे. चला, आता मी तुमचा क्वेश्चन आन्सर घेतो, जास्त तुम्हाला ऐकत नाही. जेव्हा एखाद्या वर्तनानंतर सुखकारक परिणाम मिळतो तेव्हा तो वर्तन पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे सकारात्मक बळकटीकरण. आता अभिजात व साधक अभिसंधानातील फरक यावर एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तर अभिजात अभिसंधानात कोण सक्रिय असतं? तर उद्दीपन सक्रिय असतं. ठीक आहे. सी. थोडं बोल्ड केलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण दिसणार नाही तुम्हाला एका पेजवर. ठीक आहे. आता साधक अभिसंधानाची विशेषता कोणती आहे? तर प्राण्यांचा सक्रिय सहभाग हा साधक अभिसंधानाची विशेषता होती किंवा आहे. साधक अभिसंधानात प्राणी स्वतःहून क्रिया करतो आणि त्यावर आधारित बळकटीकरण करतो. पॅव्हलॉव आणि स्किनर याच्यामध्ये योग्य जोडी कुठली ओळखायची? आता पॅव्हलॉव स्किनर मध्ये त्यांची उपपत्ती जी आहे ना, त्या उपपत्ती दिली जातात आणि त्यांचं नाव दिलं जातं. ठीक आहे. सेम. आता कोणती योग्य जोडी येते बघा. पॅव्हलॉवचं बळकटीकरण आहे का? पॅव्हलॉवचं काय? अभिजात अभिसंधान पॅव्हलॉवचं आहे. ठीक आहे. स्किनरची कुठली आहे? आपण आता जी बघतोय स्किनरची. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथे दिलं पॅव्हलॉवने अभिजात अभिसंधान सिद्धांत मांडला, तर स्किनरने साधक अभिसंधान. ठीक आहे. दोघांची उत्पत्ती लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला होता. खालीपैकी कोणता घटक हा केवळ साधक अभिसंधानामध्ये दिसतो? कोणता घटक? आता साधक अभिसंधानामध्ये कोणता दिसतो तुम्हाला? उद्दीपन दिसतं का? नाही. प्रतिसाद नाही. बळकटीकरण दिसतं फक्त. काय? आणि नैसर्गिक उद्दीपन हे पॅव्हलॉवच्या उत्पत्तीमध्ये दिसतं. ठीक आहे. इथं बघा, बळकटीकरण ही संकल्पना मुख्यतः साधक अभिसंधान वापरली जाते आणि शिकण्याच्या परिणामावर परिणाम करते.
आता अभिजात व साधक अभिसंधान यातील मुख्य फरक कोणता? काय आहे? दोघे निष्क्रिय आहेत का? तर शिकण्याच्या व्यक्तीचा सहभाग आहे. काय? शिकण्याच्या व्यक्तीचा सहभाग. आता बघा इथं सक्रिय आणि निष्क्रिय दोन्ही पण गोष्टी दिलेल्या आहेत. काय आहेत नेमक्या इथं बघा. अभिजात अभिसंधानमध्ये शिकणारा हा निष्क्रिय असतो आणि साधक अभिसंधानामध्ये शिकणारा सक्रिय असतो. म्हणून शिकणाऱ्या व्यक्तीचा सहभाग हा अभिजात व साधक अभिसंधानामध्ये मुख्य दोघांमध्ये फरक आहे. आता समष्टीवादी उत्पत्ती आहे. समष्टीवादी उत्पत्तीचा मुख्य संदेश काय? मुख्य संदेश त्या ठिकाणी काही भागापेक्षा संपूर्ण महत्व वर्तन बळकट, तर भागापेक्षा संपूर्ण महत्वाचा काय? समष्टीवादी उत्पत्ती मुख्य उद्देश. बघा जर्मन शब्दाचा अर्थ पूर्ण आवृत्ती असा होतो. ठीक आहे, चला याचं काय बघायची आवश्यकता नाही. समष्टीवादी सिद्धांत कोणत्या देशात उदयाला आला असा जर विचारला तर जर्मनी लक्षात ठेवा. जर्मनीमध्ये तो उदयाला आला. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता वैज्ञानिक समष्टीवादी सिद्धांताशी संबंधित आहे? याच्यावर तो प्रश्न येतो, काही शंका नाही. संबंधित नाही म्हणता. खालीलपैकी कोण नाही? प्रश्न वाचा नीट. खालीलपैकी कोणता वैज्ञानिक हा समष्टीवादी सिद्धांताशी संबंधित नाही? कोहलर, कोपका, स्किनरची तर नाहीच. ओके, स्किनर लक्षात ठेवा. कोहलर, कोपका हे दोन लक्षात ठेवा. टायमर. तर कोहलर, कोपकावर तुम्हाला प्रश्न विचारतात. स्किनर हा संप्रेषण सिद्धांताशी संबंधित आहे. ठीक आहे. समष्टीवादी पद्धतीनुसार शिकणं हे कशावर आधारित आहे? शिकणे कशावर आधारित आहे? अंतर्दृष्टीवर आधारित आहे. पुढचा प्रश्न. कोहलरने अंतर्दृष्टीवर प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? बघा कोहलरने जो प्रयोग केला अंतर्दृष्टीवर तर तो कोणत्या प्राण्यावर केला? कुत्र्यावर केलाय, उंदरावर झालाय, कबुतरावर केलाय का कोणावर केलाय? वानरावर केला. चिंपांझी वानर आहे, त्या वानरावर कोहलर आणि कोपका दोघांनी प्रयोग केलेला. ठीक आहे. बघा कोहलर चिंपांझी म्हणजे वानरावर प्रयोग केलेला आहे. त्याने फळ मिळवण्यासाठी साधनाचा वापर करत असतं आणि ती अंतर्दृष्टीने समस्या त्यांनी स्वतः सोडवली आहे. आता ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती आहे. हे ज्ञानात्मक उत्पत्तीचं शिक्षण कशावर आधारित आहे? कशावर आधारित आहे? तर अंतर्गत मानसिक प्रक्रियावर शिक्षण आधारित आहे. बघा ज्ञानात्मक सिद्धांतानुसार शिक्षण हे मेंदूतील विचार प्रक्रिया, लस, स्मरणशक्ती, आकलन या अंतर्गत प्रक्रियावर आधारित असतं. ठीक आहे. खालीपैकी ज्ञानात्मक सिद्धांताशी संबंधित मनोवैज्ञानिक कोण आहे? म्हणजे कोणाची ही पद्धती आहे? ज्ञानात्मक सिद्धांत कोणाची आहे बाबांनो? तर पिएज थार्नॉइडची आहे का, स्किनर आहे का, पॅवले? आपण ही 1, 2, 3 आताच पाहिजे. आता हे पिएजची कोणाची? ज्ञानात्मक सिद्धांत किंवा ज्ञानात्मक उत्पत्ती ज्याला म्हणतात. ज्ञानात्मक सिद्धांतानुसार मुलं कशी शिकतात? तर कशी शिकते मुलं रे? स्वतः अनुभव घेऊन समजून शिकतात मुलं. ज्ञानात्मक अध्ययन सिद्धांताचा एक महत्वाचा घटक कोणता आहे? कोणता आहे? नकारात्मक बळकटीकरण, अंतर्दृष्टी, निरीक्षणात्मक अध्ययन, स्मृती आणि आकलन. काय? स्मृती आणि आकलन. आठवले आणि त्याचा उपयोग करणे. हे सिद्धांत ज्ञानाच्या साठवणूक व वापरावर केंद्रित असतात. म्हणजे स्मृती, आकलन आणि विचारसरणीवर अवलंबून आहे. ज्ञानात्मक अध्ययनात शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे सुरुवातीला अर्थ लावणे आणि तो समजून घेऊन त्याचा विकास करणे किंवा विकसित करणे. ठीक आहे. या उपपत्तीमध्ये शिक्षण म्हणजे माहितीचं संकलन करणं, विश्लेषण करणं आणि तिचा अर्थ लावून ती आत्मसात करणे. चला अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन ही महत्वाची पद्धती आहे. यावर सुद्धा प्रश्न विचार मुलं सगळ्यात चुकतात. अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन ही उपपत्तीचा जनक कोण आहे? अनेक जणांना माहित नाही. अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन ही उपपत्ती याचा जनक कोण आहे? पियाजे आत्ताच पाहिलं हा नाही. कोहलर आहे का? नाही. मग आशुबेल आहे की ब्रुनर आहे? ठीक आहे. तर बघा डेव्हिड आशुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक शिक्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. आशुबेल आहे. आता आशुबेल यांच्या मते शिक्षण प्रभावी कसं बनतं? कसं बनतं? नव्या माहितीचा पुनर्ज्ञानाशी संबंध जोडल्याने, नवी माहिती देताना जुन्या माहितीचा संबंध जोडणे. ठीक आहे. चला खालीपैकी कोणती संकल्पना ही आशुबेल यांच्या सिद्धांताशी संबंधित आहे? कोणती आहे? प्रयत्न प्रमाद आहे का रे? अँकरिंग आयडिया आहे. चला इथं उत्तर तुम्हाला खाली दिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. नवीन माहिती पूर्वीच्या ज्ञानात अँकर होते म्हणजेच ती त्याच्याशी जोडली जाते. हेच अर्थपूर्ण शिकण्याचं मूलभूत तत्व आहे. आणि कोणाची पद्धती आहे? आशुबेलच्या. ठीक आहे. आशुबेलने विद्यार्थ्याचं शिकणं सोपं करण्यासाठी कोणती संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आहे? कोणती संकल्पना मांडली? अभ्यासाची यादी, बळकटीकरण, ऍडव्हान्स ऑर्गनायझर
ही पद्धती त्यांनी मांडलेली आहे. कोणी ऑसुबेलच्या कशासाठी? विद्यार्थ्याचं शिकणं चांगलं सोपं व्हावं म्हणून. आता म्हणजे काय रे बाबांनो, तर शिकण्यापूर्वी किंवा शिक्षणापूर्वी विद्यार्थ्याला दिलेली अशी माहिती जी त्याच्या पूर्वज्ञानाला नव्या संकल्पनाशी जोडते. ठीक आहे. ऑसुबेलच्या मते कोणतं शिक्षण हे यांत्रिक न मानलं जातं. कोणतं शिक्षण? अर्थपूर्ण शाब्दिक शिक्षण हे यांत्रिक नाही मानलं पाहिजे किंवा न मानलं जातं. सामाजिक अध्ययन उत्पत्ती, सोशियल लर्निंग थिअरी. आता सामाजिक अध्ययन उत्पत्तीचा जनक कोण आहे? आणि हे पाठच करून ठेवा. जनक याचे जनकवर एक आहे आणि कुठल्या प्राण्यावर प्रयोग केला? 100%. सामाजिक अध्ययन उत्पत्ती कोणाची आहे बाबांनो? अल्बर्ट बांदुराची. कोणाची? अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक शिक्षण सिद्धांत मांडला, लक्षात ठेवा. हेच प्रश्न तुम्हाला विचारतात. सामाजिक अध्ययनात शिक्षण कशाद्वारे होते? तर निरीक्षण करून, त्याचं अनुकरण करून. ठीक आहे. चुका आणि शिका प्रकारचा आहे समजा. निरीक्षण आणि त्याचं अनुकरण करून शिक्षण होतं. बघा, मुलं मोठ्याचं वर्तन बघून तेच अनुकरण करतात. त्यामुळे बांदुराच्या किंवा बांदुरा म्हणतात त्याला निरीक्षण महत्वाचं आहे. चला, आता बांदुरा जे आहे तिथं दिलंय त्याचं अल्बर्ट बांदुरा. ठीक आहे. अल्बर्ट बांदुराचं प्रसिद्ध प्रयोग कोणत्या बाहुलीवर आधारित होता? बघा, अल्बर्ट बांदुराचा जो प्रयोग होता तो कोणत्या बाहुलीवर आधारित होता? बार्बी, पांडा, बोबोडॉल की टेडी बिअर? तर कशाला? बोबोडॉलवर त्याचा आधारित प्रयोग होता. बघा, अल्बर्ट बांदुराने बोबोडॉलवर प्रयोगातून दाखवून दिलं की मुलं आक्रमक वर्तन अनुकरण करून शिकतात. ठीक आहे. अल्बर्ट बांदुराच्या मते शिक्षणासाठी आवश्यक घटक कोणते आहेत? उद्दीपन आहे, लक्ष, स्मृती, मोटिवेशन आणि पुनरुत्पादन हे महत्वाचे बांदुराच्या मते आवश्यक घटक आहे शिक्षणासाठी. ठीक आहे. चलो, सामाजिक अध्ययन उत्पत्ती शिक्षणात काय अधोरेखित करतं? काय अधोरेखित करतं? सामाजिक त्याच्या नावावरून दिलेलं आहे. सामाजिक अध्ययन उत्पत्ती अल्बर्ट बांदुराची आहे. सामाजिक वातावरणातील भूमिका ही अधोरेखित सामाजिक अध्ययन उत्पत्ती करते किंवा करत असते. चला, आता श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती आहे. तर याचा जनक कोण आहे? कोण आहे याचा जनक? तर गॅगले आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती गॅगलेची आहे. रॉबर्ट गॅगले यांनी शिक्षणाच्या विविध स्तरानुसार ज्ञान संपादन करण्याच्या क्रमिक टप्प्याची मांडणी केलेली आहे. आता गॅगले यांच्या सिद्धांतानुसार शिक्षणाचे एकूण त्यांनी किती प्रकार केलेत? तर त्यांनी एकूण 8 प्रकार केले गॅगलेने शिक्षणाचे. ठीक आहे. त्यानंतर गॅगले यांनी शिक्षणाचे टोटल 8 स्तर सांगितलेत. संकेत ज्ञान, सिग्नल लर्निंग, स्टिम्युलस, रिस्पॉन्स, चेंजिंग, वाचन, संकल्पना, नियम आणि समस्या सोडवणे असे टोटल 8 पायऱ्या त्यांनी सांगितल्या. गॅगलेच्या मतानुसार शिक्षणाची प्रक्रिया कशी आहे? तर सोप्याकडून अवघडाकडे जाणे किंवा सोप्याकडून जटिलाकडे जाणे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण म्हणतो सोप्यातून अवघडाकडे जाणे, त्या प्रकारची गॅगलेची प्रक्रिया असते. गॅगले म्हणतो की शिक्षण हे क्रमशः सोप्या कौशल्यापासून जटिल अवघड कौशल्यापर्यंत घडतं, म्हणजे ते श्रेणीबद्ध असतं. गॅगलेच्या सिद्धांताला इंटेलेक्च्युअल स्किल चा टप्पा कोणत्या प्रकारात मोडतो? आता कशी त्याची ज्ञानात्मक आहे, संज्ञानात्मक, सोप्याकडून जायचं अवघडाकडे म्हणजे तुम्ही शिकत जायचं, तर संज्ञानात्मक कौशल्य आहे. पुढचं, गॅगलेच्या मते अध्यापन करताना शिक्षकाने काय करावे? आता शेवटचा प्रश्न या उत्पत्ती मधला. गॅगलेच्या मते काय करावं अध्यापन? तर किंवा शिकवण्याची योग्य अनुक्रमा ठरवावी. सुरुवातीला काय शिकवायचं, नंतर काय शिकवायचंय, सोप्याकडून अवघड टाईप मध्ये शिकवा. प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती. आता प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती मुख्य जनक कोण आहे त्याचा? तर कोण आहे? डॉक्टर ब्लूम. डॉक्टर ब्लूम त्याचा जनक आहे. बघा, बेंजामिन ब्लूम यांनी प्रभुत्व अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे. ठीक आहे. तो कशा विषयावर? तर ज्याचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला विषयावर प्रभुत्व मिळवून देणे हा आहे. प्रभुत्व अध्ययन उपपत्तीमध्ये शिकण्याचा काय उद्देश असतो? आता शिकण्याचा उद्देश काय? प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळा उद्देश दिला. मग याच्यामध्ये काय दिलेला आहे उद्देश? तर बघा, इथं प्रत्येक विद्यार्थी विषयात पूर्ण प्रभुत्व मिळवणे हा प्रभुत्व. आता प्रभुत्व याच्यावर दिलेला आहे. प्रभुत्व प्रत्येक विद्यार्थ्याने विषयामध्ये प्रावीण्य मिळवणे, प्रभुत्व मिळवणे, तो विषय त्यामध्ये तो कौशल्य प्राप्त करणे. ठीक आहे. प्रभुत्व अध्ययन उपपत्तीमध्ये शिक्षक कसा भूमिका बजावतो? कशी भूमिका बजावतो शिक्षक? त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या समजुतीची तपासणी करतो आणि पुनरावृत्ती करतो. समजलंय का त्यांना? नाही तर मग परत सांगा, अशा प्रकारे. ठीक आहे. प्रभुत्व अध्ययनाचा प्रभाव कशामुळे वाढतो?
तर योग्य अभिप्राय आणि योग्य पुनरावृत्तीने त्याचा प्रभाव वाढतो. हा प्रश्न विचारला बरं का 2-3 वेळेस. प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती कशावर आधारित आहे? ही उत्पत्ती आता नेमकी कशावर आधारित आहे? तर विद्यार्थी वेगवेगळ्या वेळी शिकतात यावर. सर्व विद्यार्थ्यांना समान शिकवण्यावर आहे का? विद्यार्थी वेगवेगळ्या वेळी शिकतात यावर. ठीक आहे. केवळ निरीक्षण आहे का? नाही. तर स्पर्धात्मक अजिबात नाही. काय म्हणतो बघ. स्पष्टीकरण ब्लूमच्या मते प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याचा वेग वेगवेगळा असतो, त्यामुळे पुनरावृत्ती व वेळ देणे आवश्यक आहे. ठीक आहे. क्षेत्रीय अध्ययन उत्पत्ती. आता क्षेत्रीय अध्ययन उत्पत्तीचा जनक कोण आहे? कोण आहे जनक? लेविन. कर्ट लेविन हा क्षेत्रीय अध्ययन उत्पत्तीचा जनक. बघा, कर्ट लेविन किंवा कुट लेविन म्हणतात त्यांना क्षेत्रीय अध्ययनाचा सिद्धांत मांडला, ज्यामध्ये व्यक्तीच्या वर्तनावर त्याचा सामाजिक आणि मानसिक क्षेत्राचा प्रभाव पडतो. आता व्यक्तीच्या वर्तनावर सामाजिक आणि मानसिक क्षेत्राचा प्रभाव पडतो असं कोणी म्हटलं? तर कर्ट लेविन म्हटलं. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे, हा सुद्धा तुम्हाला विचारला. त्यानंतर लेविनच्या क्षेत्रीय सिद्धांतानुसार फील्ड म्हणजे काय? शारीरिक जागा, व्यक्ती आणि त्याच्या पर्यावरणाचा एकत्रित मानसिक सामाजिक, ठीक आहे, व्यक्ती आणि त्याच्या पर्यावरणाचा एकत्रित मानसिक व सामाजिक संदर्भ म्हणजे आहे. फील्ड म्हणजे व्यक्ती त्याच्या सभोवतालचा घटकांचा एक संपूर्ण संदर्भ जो त्याच्या वर्तनावर परिणाम करत असतो. क्षेत्रीय अध्ययन उत्पत्तीचं वर्तन कसं मानलं जातं? कसं मानलं जातं? व्यक्ती आणि पर्यावरण याच्याद्वारे ठरवलं जातं. त्याचं नाव आहे क्षेत्रीय अध्ययन उत्पत्ती. कर्ट लेविनच्या वर्तन ही व्यक्ती पर्यावरण यांचा परस्पर परिणाम त्या ठिकाणी होत असतो. क्षेत्रीय सिद्धांताचा उपयोग कोणत्या क्षेत्रात विशेषतः होतो? तर क्षेत्रीय सामाजिक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये या क्षेत्रीय सिद्धांताचा उपयोग होतो. आता कर्ट लेविनच्या मते वर्तनावर प्रभाव करणारे घटक कुठले? बघ, तुम्हाला आधीच सांगितले. तर हा अनेक वेळा प्रश्न विचारला. वर्तनावर प्रभाव करणारे घटक कोण आहे? मांडलेली व्याख्या का कोणाची? तर लेविनची, कर्ट लेविनची. लक्षात ठेव. काय महत्वाचा? व्यक्तीच्या आतल्या आणि बाहेरच्या घटकांचा एकत्रित प्रभाव हा त्या ठिकाणी काय असतो? वर्तनावर प्रभाव करणारा महत्वाचा घटक असतो. बघा, वर्तन हा आंतरिक असतं आणि बाह्य घटकांचा संयुक्त परिणाम आहे. ही क्षेत्रीय सिद्धांताचा मुख्य त्या ठिकाणी उद्देश आहे, घटक आहे, प्रभाव. ठीक आहे. संकेत अध्ययन उत्पत्ती आहे. आता संकेत अध्ययन उत्पत्तीचा मुख्य आधार काय आहे? काय? तर उद्दीपन आणि प्रतिसाद यातला संबंध हा मुख्य आधार आहे. संकेत अध्ययन उत्पत्ती. त्यानंतर खालीपैकी कोणता मानसशास्त्रज्ञ हा संकेत अध्ययन पद्धतीचा जनक आहे? कोणता आहे? तर संकेत अध्ययन उत्पत्तीत पॅव्हलॉव आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. इवान पॅव्हलॉव याने श्वासोच्छवासाच्या प्रयोगातून सशर्त प्रतिसादाचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. संकेत अध्ययन उत्पत्तीमध्ये शर्तीत उद्दीपन म्हणजे नेमकं काय? तर नवीन उद्दीपन जे शिकवलं जातं आणि पूर्वीच्या उद्दीपनाशी त्या ठिकाणी काय जातं? जोडलं जातं, म्हणजे शर्तीत उद्दीपन आहे. नवीन उद्दीपन जे शिकवलं जातं आणि पूर्वीचं जे तुम्हाला माहित असलेलं ज्ञान आहे ते पूर्वीच्या उद्दीपनाशी ते काय जोडलं जातं. ठीक आहे. चलो, संकेत अध्ययनाचा प्रकार कोणता आहे? कुठलं? संकेत अध्ययन. गट अधिगम, वर्तनवादी अधिगम, सामाजिक अधिगम आणि शाब्दिक अधिगम. तर कोणता आहे? वर्तनवादी अधिगम आहे. संकेत अध्ययन वर्तनशास्त्रावर आधारित असून उद्दीपन प्रतिसाद यावर लक्ष केंद्रित करत. तर संकेत अध्ययन कशावर आहे? तर वर्तनावर किंवा वर्तनवादी अधिगमावर आधारित आहे. संकेत अध्ययन उत्पत्ती कशामुळे महत्वाची ठरते? तर ती मूलभूत शिकण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ती उत्पत्ती काय महत्वाची ठरते. संकेत अध्ययन शिकण्याचा पाया असून पुढील जटिल शिकण्याच्या प्रक्रियेसाठी एक बळकटीकरण या ठिकाणी केलं जातं. आता अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत, त्यावर आपण एक दुसरं लेक्चर घेऊया. अध्ययनावर परिणाम करणारे घटक कुठले त्यावर एक दुसरं लेक्चर घेऊया. आता हे महत्वाचं आपण लेक्चर घेतलं, यावर सगळ्या तुमच्या उत्पत्ती क्लिअर करा. सगळ्या, एकही तुमची अशी उत्पत्ती ठेवली नाही की ती उत्पत्ती आपण घेतली नाही. यावर साधारणतः सगळे प्रश्न तुम्हाला जे काही मी आता उत्पत्त्या घेतल्या त्या व्यवस्थित करा. यावर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न विचारतील. सगळ्यात जास्त मानसशास्त्राचे तुम्हाला यावरच प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. अध्ययन उत्पत्ती आहे त्यावर सुद्धा आपण घेऊया. एकदा थोडस खाली येतोय मी, एक सेकंड. एक सेकंड. अध्ययन करणारे जे आहे यावर थोडा व्हिडिओ थोडा मोठा होईल, त्याच्यापेक्षा ठीक आहे आपण नंतर नेक्स्ट लेक्चर घेऊ यावरती. ठीक आहे.